आपल्या जवळच्या लोकांशी बऱ्याचदा बोलणं बंद व्हायचं कारण हे मान अपमानाशी जोडलेलं असतं. विचार येतातच ना डोक्यात, का असं वागला असेल किंवा माझा इतका मोठा अपमान का बरं, आणि या सगळ्यांमुळे बाकीच्या लोकांशी तुमचे संबंध बिघडतायत की नाही यापेक्षा तुमचा आतला संताप इतका भयंकर होतो की तुमच्या स्वतःच्या शरीराला आणि तुमच्या मनाला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो. मी काय म्हणते ऐका ना, मी आता रिसेंटली ऐकलं की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या वाटेचे मान आणि अपमान अनुभवत असतो. म्हणजे मला नाही वाटत की जगात असा एकही व्यक्ती असेल की त्याचा कधीच अपमान झालेला नाहीये. आयुष्यात असलेल्या अशा अनेक महत्वाच्या अनुभवांपैकी अपमान हा सुद्धा एक खूप महत्वाचा अनुभव आहे. त्याचं कारणही इतर कोणाशीही निगडीत नाहीये, ते फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःशी निगडीत. तर तुम्ही म्हणाल कसं बरं अस्मिता, सांगते. अपमान हा खूप पर्सनल अनुभव आहे. म्हणजे त्यात होणारी घालमेल, त्यात पडणारे प्रश्न, तर्कवितर्क हे तुम्ही खूप पर्सनली स्वतः सहन करता. आणि ह्यात कितीही कोणीही समजवलं तरी स्वतःला सांभाळणारे तुम्ही एकटेच असता. आणि ह्यातून बाहेर पडणं म्हणजे असते स्वतःची परीक्षा. आणि बऱ्याचदा या परीक्षेमध्ये आपणच आपल्या विरोधात उभे असतो. मी का बाहेर पडू, मी का हे सगळं विसरून जाऊ, असे प्रश्न आपल्याला स्वतःला मदत करण्यापासून लांब ठेवतात. मग कशी बरं करायची स्वतःची मदत? तसं सोपं पण आहे आणि कठीणही तितकंच. जसं मी म्हणाले याआधी की प्रत्येक जण आपापल्या वाटेला आलेले अपमान आणि मान हे सहन करत असतात, अनुभवत असतात. तर आपण असा विचार करू शकतो की माझ्या वाटेला असलेल्या अनुभवांपैकी एक अनुभव कमी झाला आणि जे झालं ते झालं, आता पुढे काय, असा प्रश्न स्वतःला विचारा. ते इतकं सोपं नसतं, कारण तुम्हाला या सगळ्यांमध्ये त्या प्रसंगात असलेल्या सगळ्या लोकांना माफ करावं लागतं. नाही, मी असं बिलकुल म्हणत नाही की तुम्हाला त्यांना पर्सनली जाऊन सगळ्यांना माफ करावं लागेल. तुमच्या कुटुंबावर, तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानावर जर काही गोष्टी आल्या असतील तर ते संबंध सुधारलेच पाहिजे आणि तर ती माफी. ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही. आपल्या स्वतःच्या शांततेसाठी त्या माणसांना आपल्या मनात आपण माफ करावं. ते माफ करताना आपल्याला मोठं बनावं लागतं. कोणाला दाखवण्यासाठी नाही, कोणाकडून व्हॅलिडेशनसाठी नाही, तर फक्त स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी. माझ्यासोबत असं का झालं, मला हे नव्हतं बघायचं, मी तर काहीच चुकीचं वागले नाही, तरीही का हे. एक सांगू, आयुष्यात असे बरेच प्रश्न असतात ज्यांची उत्तरं कदाचित तुम्हाला ताबडतोब मिळत नाही, आणि कदाचित असे काही प्रश्न असतील ज्यांची उत्तरं तुम्हाला आयुष्यभरही मिळत नाहीत. त्या क्षणी स्वतःला निवडावं. स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी त्या लोकांना माफ करावं. जे झालं ते झालं, आयुष्य तर पुढे चालत राहणार आहे असं म्हणून स्वतःला शांत करावं. आणि हीच असते ती परीक्षा, ज्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीचं बक्षीस मिळतं. अचानक वयात थोडं समजूतदारपणा आल्याचं जाणवतं, आणि या मोठेपणासाठी, समजूतदारपणासाठी, या मॅच्युरिटीसाठीच असे अनुभव आपल्या वाटेला येत असतात. सो आज शांतपणे विचार करा, आणि असा जर एखादा प्रसंग तुम्ही घट्ट पकडून ठेवला असेल तर त्याला अलगद सोडून द्या. आयुष्यामध्ये येणाऱ्या गोड, आंबट, तिखट अनुभवांमध्ये मॅच्युरिटीचा, समजूतदारपणाचा हात धरून एक पाऊल पुढे टाका. हा होता आजचा विचार. कसा वाटला तुम्हाला हे सांगण्यासाठी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की भेटूया. उद्या पुन्हा येईल एखादा विचार, गोष्ट किंवा प्रसंग घेऊन, पण तोपर्यंत ऐकत राहा व्हॉइस नोट विथ अस्मिता.